नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहोत. आपल्याला माहिती आहे की लोकमत या वृत्तपत्रामध्ये 1 एप्रिलला एक जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्या जाहिरातीचं नाव होतं कृषी मित्र. आता कृषी मित्र नावानं जाहिरात होती आणि ते पद जर तुम्ही बघितले जवळपास 30,500 पदं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला भरायचं असं त्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये मराठवाड्यात 9,500 पदं, विदर्भामध्ये 15,100 पदं, खानदेशामध्ये 5,800 पदं, म्हणजे एकूण पदं जर बघितले तर 30,500 पदं. आणि याची पात्रता जी सांगितली आहे ती 10वी ते 12वी. आणि जे कृषी उत्पादक येतं ते कृषी उत्पादन जे कृषीशी निगडीत येतं म्हणजे त्याची कृषी पदवी आणि कृषी डिप्लोमा येतो यांना त्यांनी प्राधान्य दिलेले. वय सांगितलं आहे 18 वर्ष ते 35 वर्ष आणि परीक्षा शुल्क सुद्धा सांगितलं 250 रुपये. आणि खाली एक त्यांनी दिलेलं आहे की अर्जदाराची निवड ऑनलाईन परीक्षा व शालेय गुणवत्तेनुसार करण्यात येईल. आता ही जाहिरात आली, बऱ्याच जणांनी मला मेसेज टाकले की सर हे काय कसं आहे. तर आज या जाहिरातीबद्दल, ही जाहिरात कशी खरी आहे का, तुम्हाला 20,000 रुपये एवढं मानधन खरंच भेटणार आहे का, तर या सगळ्या गोष्टी आज आपण क्लिअर करणार. तत्पूर्वी एक एक गोष्ट लक्षात घ्या की ऑगस्ट 2021 ला एक अशी जाहिरात आलेली होती, पण ती जाहिरात ती फ्रॉड होती. 6 ऑगस्ट 2021 ला एक जाहिरात आलेली होती आणि त्या जाहिरातीमध्ये असंच मेगा भरती लिहिलेलं होतं आणि कृषी मित्र पद कोणतं होतं, तो कृषी मित्र होते. प्रत्येक गावात एक पद भरायचं होतं असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळेस त्या जागा त्यांनी दिल्या होत्या 28,000 आणि तिथं टाकलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या राष्ट्रीय कृषी विकास मिशन अंतर्गत त्या जागा भरायच्या होत्या. मग आपल्याला जर हे करायचं असेल, त्यावेळेस आम्ही त्याची चौकशी केली, तो व्हिडिओ टाकला, तर ती जाहिरात फ्रॉड जाहिरात होती. तो व्हिडिओ सुद्धा आपल्या याच्यात टाकलेले. आता ज्या वेळेस या जाहिरातीबद्दल आम्ही चर्चा केली, त्यांना कॉल लावला आणि त्यांना त्यांच्याकडून माहिती घेतली की हे कसं आहे, म्हणजे खरंच हे फॉर्म भरल्यानंतर कारण गावात राहून जर कोणाला 10वी 12वीचा कृषी डिप्लोमा किंवा कृषी पदवी झालेला आहे, त्याला गावात राहून त्याच्या घरी राहून त्याला 20,000 रुपये मानधन भेटणार असेल तर कोणाला नकोय. अलग लक्षात. पण हे खरं काय आहे ही गोष्ट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस त्यांना कॉल लावला महात्मा फुले कृषी विकास केंद्र, त्यांना कॉल लावला, पहिल्यांदा त्यांना विचारलं कसं आहे काय, तर त्यांनी सांगितलं सगळ्यात प्रथमची जी वेबसाईट ही बनलेली आहे यांची ही 2026 ची. त्यांना म्हटलं तुमची फाउंडेशन आहे का, ते म्हटलं फाउंडेशन नाही आमची, आमचा हा एक प्रोजेक्ट आहे असं त्यांनी सांगितलंय. मग प्रोजेक्ट आहे तर तुम्ही त्याचे फी घेता 250 रुपये, तुम्ही त्याची परीक्षा सुद्धा घेणार आहात. ओके. मग कृषी मित्राचं काम काय राहणार हे गोष्टी त्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हे काय करणार येतं, जे काही कृषीचे प्रॉडक्ट राहतात वेगवेगळ्या कंपनीचे, हे प्रॉडक्ट घेणार येतं आणि या प्रॉडक्टवर ते कमिशन्स देणार आहे. म्हणजे इथं काय झालंय, एक प्रकारचा सेल झालाय. तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे ते प्रॉडक्ट देणार, ते प्रॉडक्ट तुम्हाला सेल करावं लागणार आणि ते प्रॉडक्ट ज्यावेळेस सेल होते त्याचं कमिशन तुम्हाला भेटल. म्हणजे असं नाही की तुम्ही फॉर्म भरला आणि ते तुम्हाला फॉर्म भरल्याच्या नंतर जे काही काम सांगितले त्याच्यानंतर ते नाही झालं तरी तुम्हाला त्याचं 20,000 रुपये मानधन भेटेल, असं होणार नाही. कारण त्याची वेबसाईट ज्यावेळेस मी चेक केली त्याच्यात लक्षात आलं की शेती क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आणि महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, अलग लक्षात, आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवायचं, योजना न्यायचं, हे योग्य मार्गदर्शन पोहोचवायचंय. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ते जे काही प्रॉडक्ट देणार आहेत ते प्रॉडक्ट जे काही असतील तर त्यांनी सांगितले की आमच्याकडे बऱ्याच कंपन्यांचे प्रॉडक्ट राहणार आहेत, ते प्रॉडक्ट आम्ही विकणार, म्हणजे त्या जे कोणी राहणार तर त्यांना ते विकायला लावणार आणि त्याच्यातलं कमिशन जे काही येईल तर ते देणार आहेत. म्हणजे मुलं जर यांना भरत आहे की एखादी काहीतरी मेगा भरती आहे, आपल्याला एखादी परीक्षा द्यायची आणि आपलं सिलेक्शन व्हायला मग काहीतरी हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कोणती गव्हर्नमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट नाही आहे, ही एक खाजगी ऍडव्हर्टाइजमेंट आहे. आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, मग दुसऱ्या नंतर मी त्याच्यावर बघितलं विशेष म्हणजे की यांचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय. तर फॉर्म भरण्याची काही प्रक्रिया नाही, एक त्यांनी गुगल फॉर्म केलेला आहे आणि त्या गुगल फॉर्मवर ते फॉर्म भरून घेत आहेत. मी विचारलं त्यांना की फाउंडेशन तुमची जे काय ही कधी झाली आहे किंवा किंवा वर्षापासून काम करत आहे, तर त्यांनी सांगितलं की आमची फाउंडेशन नाही आहे, आमचा प्रोजेक्ट आहे. त्यांनी पत्ता वगैरे दिलेला आहे, अलग लक्षात. त्यांनी पत्ता दिलेला आहे, छत्रपती संभाजीनगरचा पत्ता दिलेला आहे, त्यांनी या गोष्टी टाकलेल्या आहेत. पण तुमच्या मनात जो संभ्रम होता, मला बऱ्याचशा मुलांनी टाकले सर आम्ही याचा फॉर्म भरला तर आम्हाला घरी राहून 20,000 रुपये भेटतील का. नाही, असं नाही. कारण की कोणताही शासनाचा, केंद्र शासनाचा किंवा महाराष्ट्र शासनाचा असा कोणताही गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट नाही आहे. त्याच्यामुळे ही जे काही असेल हे तुमच्या ओन रिक्सवर आहे, तुम्हाला काय करायचं आहे. कारण मागची जी जाहिरात होती जी 6 ऑगस्ट 2021 ला आली होती, तर त्याच्यात त्यांनी नाव पण टाकलं होतं की राष्ट्रीय कृषी विकास मिशन. मी ज्यावेळेस कृषी अधिकारी सोबत बोललो, काही लोकांसोबत जे आपले अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बोललोय, त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की नाही सर आमची कोणतीही अशी 28,000ची जाहिरात नव्हती. मग मी त्यावेळेस माझा व्हिडिओ बी नाही, जवळपास 4 वर्षाचा मागचा आपला व्हिडिओ बी नाही, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं किंवा अशी कोणतीही जाहिरात नव्हती.
म्हणजे काही जाहिरात म्हणजे त्यावेळेची जाहिरात ती फ्रॉड जाहिरात होती. अलग लक्षात. आता हे बिल सुद्धा फॉर्म भरणार आहेत आणि यांनी स्पष्ट ज्यावेळेस कॉल केला त्यांना सांगितलं तर ते म्हणत आम्ही डायरेक्ट पेमेंट देणार नाही त्यांना 20,000 रुपये. आम्ही आमचे प्रॉडक्ट देऊ, प्रॉडक्ट विकतील, मग ते सेल करतील, त्याचं जे कमिशन होईल ते तुम्हाला देतील. पण ते बी आता ते फोनवर बोलले, पुढे काय तुमच्यासोबत काय होईल, त्याची ट्रेनिंग असेल काय असेल ते त्यांनाच माहिती. पण सध्या तरी जे तयारी करत आहेत किंवा ज्या मुलांना प्रश्न पडलेले होते की सर काय करेल, तर ह्या अशा पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे ओन रिक्स आहे, कारण यांना जर भरतीच ही करायची असेल तर इथं 250 रुपयाची फी ठेवली ही करायची गरज नसती. दुसरा महत्वाचा इथं प्रश्न उपस्थित होतो आपल्याला की हे जे काही यांनी याचा वयवारी दिली आहे, समजा परीक्षा शुल्क दिलेले आहे, वेबसाईट दिलेली आहे आणि त्याचा कालावधी सुद्धा दिलेला आहे. आता बऱ्याचशा कंपन्याच्या तुम्हाला माहिती आहे रिक्रुटमेंट होतात, पण अशी कोणतीच आतापर्यंतची रिक्रुटमेंट नव्हती की ज्याला तुमची परीक्षा घेतात, जास्तीत जास्त तुमचा एक्सपिरियन्स मागतात. आणि इथं ठळक दिलेलं आहे की मानधन 20,000 पर्यंत मिळेल, पण ब्रॅकेटमध्ये दिलं आहे कामानुसार व अनुभवानुसार. आता काम त्यांना करायचं ना, अनुभव कोणता, तर काम म्हणजे तुम्हाला काही तर प्रॉडक्ट विकायचे असे त्यांनी सांगितलं. तर असं याबद्दल आहे ते. त्याच्यामुळे तुमच्या ओन रिक्सवर हे काय करायचंय, पण बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला शहानिशा करून म्हणतो आपण, आजच्या याच्या शहानिशा करून त्या गोष्टी बघून आपल्याला ते करायचंय, कारण आपल्याला 250 रुपये सुद्धा आपले तेवढेच महत्वाचे आहे. कोणतीही ऍडव्हर्टाइजमेंट असली तर हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला की ती पूर्ण पडताळणी करायची. आता यांच्यासोबत आम्ही जे बोलले होय तर त्याच्यासोबत त्यांनी जे आम्हाला माहिती सांगितली मी आजच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला ते सांगत आहे. आज आपण इथे थांबू. धन्यवाद.